इथे मी CapCut ओपन करून घेतलं आहे आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जातील. ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ते बीट माय व्हिडिओ आहे तो इथे सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर सिम्पल येथे तुम्हाला काय करायचं आहे, आता या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपली इथे एक बीट आहे, त्याच्यानंतर इथे लगेच दुसरी एक बीट बदलत आहे. तर अशा प्रकारे जिथून दुसरी बीट बदलत आहे तिथून सिम्पली त्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला पहिल्याच एक स्प्लिटचं ऑप्शन मिळून जाईल खाली, त्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे इथून जे पण आपल्या पुढच्या बीट आहेत 8पर्यंत ते तुम्हाला अशा प्रकारे स्प्लिट करायचे. स्प्लिट केल्यानंतर एक एक भाग तुमचं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे त्याचा होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे झालेला त्याची एक लेअर होऊन जाईल. त्या लेअरवरती क्लिक करायचे. लेअरवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एक खाली रिप्लेसचा एक ऑप्शन मिळून जाईल. त्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला रिप्लेसचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला जो पण तुम्ही फोटोचा स्टॅटस क्रिएट करणार आहात तो इथे फोटो सिम्पली ॲड करायचा आहे. अशा प्रकारे इथून फोटो ॲड केल्यानंतर इथून 2 बोटाने अशा प्रकारे सेट करायचा आहे आणि इथून जे पण बीट आहे ते तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. इथून फोटो ॲड करून घेतल्यानंतर इथून तुम्हाला खाली एक ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून जो आपण बीट माय व्हिडिओ दिला आहे तो जिथे सिम्पली ॲड करून द्यायचा अशा प्रकारे. ओके, तर इथे तुम्ही बघू शकाल की आपलं सॉन्ग आणि फोटो ॲड झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बीट आणि सॉन्ग इथे ॲड करून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व बीटनुसार आपण फोटो ॲड करून घेतले. तुम्हाला आता सांगितलं तशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी एक फोटोला इफेक्ट सांगेल तशा प्रकारे तुम्हाला आहे ना तुमच्या फोटोला इफेक्ट एक फोटोला ॲड करून घ्यायचा. एक इफेक्ट सांगितलं मी की तुम्हाला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे 10 सेकंदाचे ते यायचं आहे. आल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना ह्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्टचा एक ऑप्शन म्हणजे त्यावरती क्लिक करायचं. इथून तुम्हाला फोल्ड लाईट हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथून तुम्ही सर्चसुद्धा करू शकता, इफेक्ट आहे तो, आणि तुम्हाला वरती नावसुद्धा मिळून जाईल. ओके, तर अशा प्रकारे आपण इथून सर्चच करून ॲड करूया. ओके, तर अशा प्रकारे सर्च केल्यानंतर इथून तुम्हाला बघू शकाल की पहिलाच इफेक्ट मिळून गेलेला आहे. हा इफेक्ट इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ह्याची जी खालची रेषा आहे ती संपूर्ण आपल्याला कमी करायची आणि इथून तुम्हाला एक खाली एक कोपऱ्यात ऑप्शन मिळून जाईल, अप्लाय टू ऑल, ह्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जे पण आपले ट्रान्झॅक्शन असतील त्याला एक फ्लॅश ॲड होऊन जाईल, जसं इथे झाला आहे तशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. आता मी काय करणार आहे, तुम्हाला ह्या फोटोला हा फोटो झाला की आपण त्याच्या पुढच्या फोटो लगेच इफेक्ट ॲड करणार आहे. तुम्हाला समजायचं कोणता फोटोला इफेक्ट आपण ॲड करतोय ते. तर ते आपला दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला खाली एक ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. 3 नंबरला क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉम्बोमध्ये मिळून जाईल. सिम्पली ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खालच्या दोन्ही पण रेषा असतील ते आपल्याला संपूर्ण न्यायच्यात. ओके, अशा प्रकारे नेल्यानंतर आपल्या सिम्पली ते बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा आपल्या इथे ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता आपल्या इथे तुम्ही बघू शकाल की इनमध्ये आपल्याला थांबायचे. थांबल्यानंतर इथून एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, रॉक व्हर्टिकली. हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट केल्यानंतर खालची जी लेंथ आहे ती आपल्याला फक्त काय करायची, 1.0s नेऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. सेम प्रोसेस आहे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. आता आपल्या इनमध्येच थांबून इथून तुम्हाला रॉक होरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून ह्याची पण लेंथ आहे 1.0s ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता त्याचा पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. पुन्हा आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये जायचे. इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लंडोमा 1. तर इथून इफेक्ट हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याचा पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं. पुन्हा आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला प्लंडोमा 2 हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो राहिला आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला बाउन्स 1 हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये जाऊन इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर्ट राईट नावाचं. तर हा इफेक्ट इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. अशा प्रकारे इथून ह्या फोटोला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचे. तर तुम्हाला इथे खाली एक इफेक्टचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. आता आपण जे पण इफेक्ट सांगणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे.
आणि इथून तुम्हाला जायचं आहे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये. इथून आल्यानंतर इथून एक इफेक्ट आपले ॲड करायचं आहे. थोडं आपलं इथे लोड घेत आहे. ओके, तर इथून ॲड आपले इफेक्ट आलेले आहेत. तर इथून तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा आहे, तो म्हणजे ब्लर रेड लवचा. हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे, जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढंच ठेवायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे ॲड करायचं आहे, जसं इथे आपण ॲड केलं आहे तशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर त्याच लेअरवरती आपल्याला क्लिक करायचं, कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर ते दुसरी लेअर होईल, दुसरी लेअर झाली त्यावरती क्लिक करायची. आणि इथून तुम्हाला रिप्लेसचं 1-2 नंबरला ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आल्यानंतर इथून तुम्हाला 3 नंबरला एक इफेक्ट मिळून जाईल, मिरर 3 लेयर्स. तर हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि इथून तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल. इथून तुम्हाला व्हर्टिकल आहे ते तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं. ओके, त्याच्यानंतर फिल्टर आहे ते समजा आपल्याला 0 करून द्यायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, त्याच लेअरवरती क्लिक करायचं. इथून तुम्हाला डुप्लिकेटचा ऑप्शन आहे, तर इथून डुप्लिकेट लेअरचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या खालची जी लेअर होईल आपली त्यावरती क्लिक करायचे. रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचे. आता आपल्याला नाईट क्लबचं एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट आहे इथून 2 नंबरला, ते इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता आपल्या इथे ॲडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. आणि सिम्पली ते जे स्पीड आहे ते संपूर्ण याच्यात बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता आपल्याला काय करायचे, हे जे 3 इफेक्ट ॲड केल्यानंतर पहिले एन्जूट. आता इथे आपल्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आता ग्लोईंग लाईनच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला गोष्ट नावाचा एक इफेक्ट मिळून झाले. ते सिम्पली हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे ते आपले जो पहिला फोटो आहे तेवढी न्यायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, दुसरा जो हा फोटो आहे ते द्यायचं आहे, त्याच्या थोडं पुढे यायचे, जसे इथे आपण आलो आहे तशा प्रकारे. ओके, आल्यानंतर आपल्याला काय करायचे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. हा जो ऑप्शन आहे इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, लाईटिंग. तर हा जो इफेक्ट आहे 2 नंबरचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आहे. आणि ह्याची जी लेंथ आहे, जेवढा आपला म्हणजे दुसरा फोटो आहे त्याच्यात थोडी कमी करायची. लेंथची तुम्ही जी म्हणजे अशा प्रकारे लेंथ कमी जास्त करू शकता. इथे तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे वाढवायची असली वाढवू शकता, कमी जास्त करू शकता ह्या लेअरवरती क्लिक करून, जसं आत्ता आपण दाखवलं तशा प्रकारे. इथून ॲड करायची दुसऱ्या फोटोला. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे त्याच्या पण मध्यभागी आपले यायचे. आल्यानंतर आता काय करायचे, बॉडी इफेक्टचं इथे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला क्लोन नावाचं एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. आणि 4 नंबरचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी साईज आहे ती आपली जेवढा आपण दुसऱ्या फोटोला तेवढीच इथे ठेवायची, जसं इथे स्क्रीनवर पाहत आहेत तशा प्रकारे. आता आपले सिम्पली यायचे 14 सेकंदाचा जो पुढचा फोटो आहे तिथे आल्यानंतर आता आपल्या सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ग्लोईंग लाईनचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथून तुम्हाला इनविली पिंक लाईटिंग हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हे जी इफेक्टची लेंथ आहे ती म्हणजे 14 सेकंदाचा जो पुढचा फोटो आहे 16 आणि 18च्या तिथला, त्या दोन्ही फोटोला याची जी लेंथ आहे ती ठेवायची. आता सिम्पली आपल्या यायचं इथे म्हणजे 18 सेकंदाचा तिथं फोटो आहे तिथे त्याच्या थोडं पुढे यायचं. ओके, आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ग्लोईंग लाईनचं ऑप्शनमध्येच आपल्या यायचं, इथून तुम्हाला हॅलो एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हा जो टॅटचा आहे तो क्रिएट केल्यानंतर तुम्हाला वरती एक सेव्हचा ऑप्शन मिळून जाईल. तर हा जो बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.